तंदुरी खाणार आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. चल येतोस ना मालवणला. एन्जॉय. चल ये बाहेर इकडे. गाडी आली. आपली गाडी आलेली आहे. चिकनची गाडी आहे काय. सो आम्ही या गाडीतून जाणार होत आज. आणि हे आपले फादर. हाय करा पप्पा. सो गाईज सॉरी गाईज आता मी सगळी आमची गँग आलेली आहे. निघालेला दाखवलं कोण कोण आहे. गँग हाय करा. हाय गाइस. सो गाइस आगे दादा बैगन हा भी दादा लग्न आहे. त्याच्या लग्नाला सगळ्यांनी या आणि कृपया त्याची बॅचलर पार्टी आम्ही डायरेक्ट कोकणात मालवणला जाणार. थेट मालवणला येतोय जाणार. तो खेडपर्यंत सोड बनतोय. एवढी नाव काय घेणार सांग जरा. नाही सांग संधीच्या तातात संधीच्या तातात सोन्याचे लाडू. आला चलो गाइस. हाय आमची सून नुसती सासरची वाट बघत आहे. त्याला लाजवतो बघ कशी. कॅमेरा कंटिन्यू तिथंच ठेवतो. आमची लाडाची लेक चाललेली आहे तिच्या माहेरी. चल एबडी. चल मग थांबतोय. हो आता जातो. हा भात लावलाय. बाय बाय. एवढी चाललास. यस. चल बाय बाय बाय. चालला रे चालला. गुड मॉर्निंग. आता आपण आलो लोटे परशुराम या पुरातन काळातल्या मंदिरात. सोबत आमची सगळी फॅमिली आहे. पायवाटेने आम्ही एक अत्यंत सुंदर मंदिर विष्णूने अवतार घेतलेलं लोटे परशुराम मंदिर हे जगविख्यात मंदिर आहे. आज आपण त्याचं दर्शन घेऊया आणि आपली सकाळची सुरुवात चांगल्या दर्शनाने करूया. चांगल्या दर्शनाने होईल. सो बेसिकली हा मंदिर लॉर्ड परशुराम यांना डेडिकेटेड आहे, ज्यांना आपण विष्णू भगवान यांचा 6वा अवतार म्हणतो. बट ॲक्च्युली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की परशुराम हे अजूनही जिवंत आहेत आणि त्यांचं हे टेम्पल म्हणजे वास्तव्याचं ठिकाण आहे. इथं आलं की एक वेगळीच वाईब मिळते. मंदिरातली शांती, हवा आणि आसपासचं एन्व्हायरमेंट. या मंदिराजवळ काही जुन्या रचना आणि गुफा आहेत, जिथून असं म्हणतात की परशुराम यांनी समुद्राला मागे हटवून कोकण रिजन तयार केला होता. सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आम्ही आता कुठं आलो रे आपण. हायवे चिपळूण अभिषेक हॉटेलला जाणार होतो, पण अभिषेकनेच धोका दिला. सो आता आम्ही इथं हायवेला लागून हॉटेलचं नाव आहे लगून हायवेला लागून हॉटेलचं नाव आहे लगून. मे बी इथं पण काय ते घेतो आता आम्ही कडक. कुठं आहे नाही का. आमचं हॉटेल आहे लगून. जेवल्यावर जा हागून. आम्ही पण काढलं.
लाच लागून आहे लगून. पुढचा आता आम्ही घेऊ बघून. गाईज लगूननी पण आम्हाला बघून बघून घेतली आणि हाकलवली. आम्हाला साधा वडापाव भेटला तरी आम्ही खुश होतो गाईज. मिसळ रेडी. टेस्ट बघूया गाईज आपण. टेस्ट बघूया. थांबा साठी मी पटकन एक घास टाकते. तुमच्यासाठी. येऊ शकतो तुम्हाला. ते ना स्वाद घ्या. करीवाली मिसळ. तो गाईज आमचा इथे ब्रेकफास्ट झालेला आहे. खूप भारी होता. मिसळ घेतलेली. तुम्ही हॉटेलचं नाव बघू शकता. हॉटेल साहित्याची म्हणून आहे. तर चिपळूणला हायवेलाच आहे आणि नजारा पण बघा काय भारी आहे. आणि मिसळ पण मस्त एकदम सॉलिड होती मिसळ. सॉलिड होती. आम्ही मिसळच खाल्ली जास्त सगळ्यांनी. आम्ही असं वेगळं ट्राय केलं नाही, पण तुम्ही वेगळं ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडलं की नाही. 100%. बडीशेप फ्राय. तोपर्यंत मी तुम्हाला हायवेचा व्ह्यू दाखवतो. एक नंबर आहे. काय हो तेच. हां आणि सर्विस पण एक नंबर होती. हॉटेल कोकणी डायनिंग नावाचं हॉटेल आहे. त्याच्या इथेच बाजूला हॉटेल साहित्याचं आहे. जर कधी तुम्ही आला तिकडे तर या हॉटेलमध्ये नक्की ट्राय करा. मित्रांनो आता आम्ही परशुराम मंदिराच्या पाया पुढे आता आम्ही आलो डेरबनला. ऑनेस्टली हे ठिकाण लिटरली माइंड ब्लोईंग आहे. इथे तुम्हाला मराठा हिस्ट्रीचे लाईव्ह एक्सपिरियन्स मिळेल. इथे प्रत्येक स्कल्पचर, प्रत्येक सीन इतकं रिअलिस्टिक केलं आहे. हे म्युझियम श्री समर्थ गाडगे महाराज संस्थान यांनी तयार केलं आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी स्कल्पचरच्या सेटअपमधून दाखवलेली आहे. इथे महाराजांचा जन्म, त्यांचे युद्ध, राज्याभिषेक सगळे इतक्या परफेक्शननी बनवलं आहे की लिटरली बघून गुसबम्स येतात. अँड द बेस्ट पार्ट इज सगळं काही ओपन एअरमध्ये आहे. सो वाईब एकदम हिस्टॉरिकल आणि पीसफुल वाटते. डेरवनचं म्युझियम करून आम्ही आलो सर देसाई वाडा. छत्रपती संभाजी महाराज की जय. इथल्या भिंती जुन्या आहेत पण त्यात इतिहास अजूनही जिवंत आहे. हा वाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला आहे. कारण असं सांगितलं जातं इथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं जेव्हा ते दक्षिणेकडील मोहिमेनंतर परत येत होते. इमॅजिन दॅट मुमेंट जेव्हा एक शूर धाडसी राजा आपल्या राज्यासाठी लढत होता आणि इथंच त्यांना बंदीवान बनवलं गेलं. हा वाडा एक फक्त ठिकाण नाही, हा आपल्या इतिहासाचा एक पेनफुल बट प्राऊड चॅप्टर आहे. जर तुम्हाला सुद्धा हिस्ट्रीची रिअल वाईब फील करायची असेल देन सर देसाई वाडा डेफिनेटली व्हिजिट करा. आत्ता आम्ही आलोय कर्णेश्वर मंदिर जे सर देसाई वाडापासून अगदी जवळ आहे. आणि आता आम्ही इथं मंदिरात आलेलो आहे. मंदिर पण तुम्ही बघू शकता गाईस. वाव. शिवकालीन मंदिर आहे हा. इथं थोडंसं बांधकाम चालू आहे पण खूप सुंदर. लय जुनं मंदिर आहे. सातवाहन 1300 वर्षापूर्वी. बापरे. 1300-1200 वर्षापूर्वी. 1300-1200 वर्ष पूर्वीचं हा मंदिर आहे गाईस. हे मंदिर लॉर्ड शिवा यांना समर्पित आहे आणि असं सांगितलं जातं की हे मंदिर पांडव कालमधलं आहे. टेम्पलच्या आर्किटेक्चरकडे पाहिलं की त्या जुन्या काळचं आर्ट आणि डिव्होशन दोन्ही दिसतं.
पाषाणात कोरलेली रचना, शांत परिसर आणि भोवती असलेली हिरवी झाडं. कर्णेश्वर मंदिरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे एक शिवलिंग आहे जे प्राचीन काळापासून तसंच पूजलं जाते. सो गाईज आता आपण आलेलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावर आलो आहे. कडक नजारा आहे. इकडे काय आहे? इथून फक्त आणि असं तिकडचा आवाज बघ. एक नंबर. ते सगळ्यांचा आपण अनुभव घेऊया कसा वाटला. थांबा जरा उजेडात जाऊया आपण. हा तर थांबा पप्पा, कसं वाटलं तुम्हाला? अतिशय सुंदर असा हा किल्ला आणि खरोखरच विजयदुर्ग याचं नाव का असावं हे या ठिकाणी मला जाणीव झालेली आहे. कारण इथं मस्त अतिशय आजूबाजूला जर आपण बघितलं तर साधारणतः समुद्राचा भाग आहे आणि त्यामुळे मला या किल्ल्यात येताना थोडं जरा उशीर झाला पण फार छान वाटलं असं. आणि मस्त गार वारा सुटलेला आहे. अगदी मन भरून आला. मोकळे होते. मोठा बाप्पा तुम्हाला मन मोकळं होते. मस्त वाटलं, छान वाटलं. छान वाटलं. कोणत्याही किल्ल्यावर आल्यावर एक प्रकारची एनर्जी येते. हम्म. आणि शिवाजी महाराजांचं आणि जुन्या मावळ्यांचं ते एक भव्य दिव्य रूप डोळ्यासमोर येतं. आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची अत्यंत अभिमान वाटतो. हो, त्यांच्या शौर्यामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे आपण आज हयात आहोत. बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, तुमचा काय अनुभव आहे या किल्ल्याबाबत? तेच या दोघांचं तेच आपलं आहे. सेम बीच, भाऊनी सेम बीच केलेलं आहे अशा प्रकारे. सो हे अशा मोठ्यांचा अनुभव घेतलं ना तर कसं जरा समजतं आपल्यांना की हां खरंच. पण आपल्या पुढच्या पिढीला अशीच महाराजांची शिकवण द्यावं हे ह्यासाठी तुम्ही किल्ले वगैरे तरी टेक. आपल्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांबद्दल समजावं, थोडंसं त्यांचा इतिहास असावा. त्याच्यामुळे असेच किल्ल्यांना वगैरे तुम्ही भेट द्या. म्हणजे कसं शिवाजी महाराज आपल्या कायम राहतील सोबत. ठीक आहे. आणि गाईज इथं मला वाटतंय मुंजाची शूटिंग झालेली आहे. हा बघा मुंजा. सो गाईज आता आम्ही पूर्ण विजयदुर्ग गड फिरून झालेलो आहे.
आणि खूप संध्याकाळ झालेली आहे. बहुतेक तरी गडाचे दरवाजे बंद झाले आहेत. दडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आजचा दिवस तर आपला खूप भारी गेलेला आहे. उद्या आपण खूप राडा करायचा. उद्या आपल्याला करायचे स्कुबा डायव्हिंग, स्पोर्ट्स करायचे आपला, वॉटर स्पोर्ट्स. सो गाईज आता मी पोचलो हॉटेलच्या इथं. ही अर्धी पोरं अशी उठून गेली जसं काय ड्रायव्हर त्यांच्या हातात स्टेरिंग देणार आहे. बघा हे बघा. थोडासा मॅटर झालेला आहे. तिकडं साईडला